आज कांदा बाजारासाठी थोडी दिलासादायक स्थिती आहे. याचे कारण कांद्याची आवक थोडी कमी झालेली आहे काही ठिकाणी आणि अनेक ठिकाणी बाजारभाव सावरायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ आता तेजीला सुरुवात होईल का? किंवा काही ठिकाणी भाव आणखी घसरणार का? येणाऱ्या काळामध्ये लाल कांदा कमी होऊन उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये आणखी भाव वाढतील का? या सगळ्यांची माहिती आज दिनांक 18 मार्च 2026च्या बाजारभाव आणि आवकेच्या माहितीवरनं आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सर्वप्रथम बघणार आहोत 18 मार्चची परिस्थिती आणि एकूण सगळे बाजाराचं काय विश्लेषण आहे ते बघूया. आपण एक नवीन सुरुवात आजपासून करतो आहे. बाजारभाव तर तुम्ही रोज बघतच असतात. आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलला अगदी सकाळपासून बाजारभाव आणि आवक याची माहिती दररोज देत असतो वेगवेगळ्या बाजार समित्यांच्या कडची. तुम्ही ते पहिल्या कमेंटला व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता. आता याचं विश्लेषण आणि मग उद्या काय होणार किंवा असं जी काळजी असते की ते कळत नाही आणि म्हणूनच हा नवीन प्रकार आजपासून आपण सुरू करतो आहे. शक्य झालं तर रोज किंवा शक्य झालं तर 2-3 दिवसाआड तुम्हाला सांगणार आहे. एरवी आठवड्याचं आणि याचं विश्लेषण तर करतच असतो. तर आजचा बाजाराचा ट्रेंड समजून घेऊया. आत्ताचा काय आहे की 10 आणि 11 मार्चला म्हणजे मागच्या मंगळवारी बुधवारची जी आकडेवारी आहे त्यानुसार कांद्याची आवक होती 3.5 लाख ते 3,70,000 क्विंटल. त्यानंतर 16 मार्चला ती वाढून 4,37,000 पर्यंत पोहोचली. म्हणजे बाजारावर आवकेचा दबाव होता. पण आता 18 मार्चला ही आवक थेट 2,29,000 पर्यंत आलेली आहे, क्विंटल पर्यंत आली आहे. ही आकडे नंतर अपडेट होतील. पण सध्या तरी याचा अर्थ काय आहे की बाजारात माल कमी येतो आहे, दबाव जो आवकेचा आहे तो कमी होतो आहे आणि भाव सावरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण अजूनही बाजारात तेजी नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता यामध्ये हे सगळे बाजारभावांची जी माहिती आहे त्याच्यातनं आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांचं काय स्थिती आहे ते समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला चित्र आणखी स्पष्ट होईल. नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचं बाजार. आता कांद्याचं थर्मामीटर कोणाला म्हणतात कांद्याच्या बाजाराचं, तर नाशिक जिल्हा हा कांद्याच्या बाजाराचं थर्मामीटर आहे. इथं जेव्हा काय वर खाली होतं त्याच्यामध्ये त्यावेळेस सगळ्या भारतातच नव्हे तर जगामध्ये किमतीचे बदल घडत असतात हे तुम्ही समजून घ्या. या संदर्भात एक स्पेशल व्हिडिओ आपण केलेला होता आणि तो सदस्यांसाठी आहे. अशा अनेक व्हिडिओ आपण केलेले आहेत माहिती देण्यासाठी, माहिती सक्षम करण्यासाठी. तर सर्वप्रथम 10 आणि 11 मार्चला म्हणजे मागच्या मंगळवार आणि बुधवारी जे भाव होते नाशिक जिल्ह्यामध्ये 830 ते 850 रुपये होते आणि 18 मार्चला ते आता 854 रुपये सरासरी आलेले आहेत. हे सगळ्या जिल्ह्याचे थोडक्यात थोडी वाढ दिसत आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे की अजूनही आवक मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे 60,000 क्विंटलपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भाव वाढत आहेत पण हळूहळू, मोठी तेजी अजून बाकी आहे. आता अहिल्यानगरचे बाजार आणि त्यानुसार समजून घेऊया. अहिल्यानगरमध्ये चित्र थोडं वेगळं आहे. आधी 850 ते 900 रुपये होते आणि आता 820 ते 860 रुपये आहे. थोडी घसरण आहे. आवक अजूनही जास्त आहे आणि एकूणच मागणी आणि या सगळ्या याच्यानुसार बाजारभाव थोडे दबावात आहे. पुण्यामध्ये आपण बघूया. पुण्याच्या बाजारामध्ये थोडा दबाव दिसतो आहे. 1100 ते 1150 मागच्या त्या मंगळवार बुधवारच्या तुलनेत आता 1050 रुपये आलेत. 50 ते 100 रुपयांची घसरण आहे. मोठी आवक, हॉटेल आणि शहरी मागणी स्थिर आहे. सोलापूरमध्ये सर्वात मोठी जी काही घसरण आहे यावेळेस सोलापूरने धक्का दिलाय. आपण आधी सांगितलेलं आहे त्यामध्ये की आधी 800 आणि आता 600 वर आलंय. 200 रुपयांची घसरण आहे. आवक तशी कमी दिसत असते सकाळच्या याच्यामध्ये, तरी पण बाजारभाव घसरतायत. खरेदीचा जो वेग आहे तो कमी आहे सोलापूरमध्ये. त्यामुळे सोलापूरचे बाजार दबावाखाली. नागपूरला मात्र दर चांगले आहेत. नागपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक किंवा चांगले बाजारभाव दिसत आहेत. मागच्या मंगळवार बुधवारी 1300 ते 1500 रुपये होते, ते आता
त्यात थोडी घसरण आहे, पण ते 1200 ते 1250 रुपयांपर्यंत आलेलं आहे. म्हणजे इतर बाजारांच्या तुलनेत इथे दर मजबूत आहेत. जळगाव आणि कोल्हापूर असे 2 वेगवेगळे ठिकाण आहे, की जळगावमध्ये 800 वरनं 700 आणि कोल्हापूरवरनं 1000 वरनं 800 असा ट्रेंड दाखवतोय पश्चिम महाराष्ट्रातला दबाव. आता या सगळ्यांचा जो निष्कर्ष आहे, तो काय आहे, की आवक कमी झाली ही चांगली गोष्ट आहे. पण सर्व बाजारात अजून तेजी आलेली नाही. काही बाजार अजूनही दबावाखाली आहेत. बाजार सावरण्याच्या टप्प्यात आहेत. अजून पूर्णपणे मजबूत नाहीये, पण बाजार सावरण्याच्या टप्प्यात आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये पुढचे 2 ते 3 ते 5 दिवसांचे अंदाज काय राहील? खरं तर हे आपण दर शनिवारी सांगत असतो. पण परत एकदा आपण बघूया. आवक कमी राहिली तर भाव वाढू शकतात. आता हे जनरल स्टेटमेंट झाले, पण आवक वाढली तर भाव खाली येऊ शकतात. आता शेतकऱ्यांसाठी जो सल्ला आहे तो काय आहे? घाईत विक्री रब्बी कांद्याची करू नका. काही ठिकाणी हवामान बदलतंय, पावसाचे इशारे आहे. काही ठिकाणी सिन्नरला, नाशिकला पाऊस पडला आहे. मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस आहे आणि आणखी 3-4 दिवस तो पडणार आहे असा अंदाज आहे. पण तो तुरळक असणार आहे. तर अशा वेळेस आपल्या पिकांची आणि कांद्याची काळजी घेणं हे आपल्याला आवश्यक आहे. मागच्या वेळेस असं झालं होतं, की कांदा काढून ठेवला आणि तो पावसाने भिजला मे महिन्याच्या सुमारास आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांना नंतर किंवा सूर्यप्रकाशच दिसला नसल्यानं असंही झालं, की तो कांदा ऐन उन्हाळ्यात वाळवताही आला नाही आणि तसाच चाळीमध्ये भरल्यामुळे तो अक्षरशः महिनाभरात खराब झाला. थोडक्यात काय, की आपल्या कांद्याची काळजी जर खळ्यावर असेल तर तो म्हणजे मळ्यातला खळ्यात आणि खळ्यातला सपरामध्ये किंवा गोडाऊनमध्ये, चाळीमध्ये जिथं तुम्हाला सुरक्षित जागा आहे त्या ठिकाणी तो घेऊन जाणं केव्हाही चांगलं आहे. मात्र एकूणच हवामान तज्ज्ञ जे आहे IMDचे त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार हा पाऊस फार मोठं नुकसान करणार नाही. त्यामुळे घाबरून जाऊन पॅनिक सेल करू नका. सुरक्षित माल साठवण्याची सोय असेल तर काही वेळ थांबा. रब्बी कांद्यासाठी हा आठवडा किंवा हा योग्य नाही विक्रीचा. मात्र लाल कांद्यासाठी थांबण्याची आवश्यकता नाही, हे मी मागेच सांगितलेलं आहे. तर या सगळ्या याच्यात कांद्याचे बाजार आता निर्णायक टप्प्यात आहे. या 2-4 दिवसामध्ये किंवा या आठवड्यात कांद्याच्या बाजारभावाची दिशा ठरेल. आणि या सगळ्या याच्यामध्ये अचूक माहिती पाहिजे असेल, वेळेवर माहिती पाहिजे असेल तर तुमच्यासोबत ॲग्रोशिवार आहे. त्यासाठी चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. आणि आता महत्त्वाचं, की आपण जो अंदाज व्यक्त केलेला होता, की संपूर्ण आठवड्याचे जिल्हावार बाजारभाव काय राहणार आहे, तो अंदाज काही ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये तो किती बरोबर आलाय? म्हणजे तुम्ही ॲग्रोशिवारचे ते खरं सांगतात, खोटं सांगतात, दिशाभूल करतात, असं काही आहे का? हे जर पडताळून पाहायचं असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करा आणि मग बघा, की तो अंदाज आपण जो दिला होता जिल्हावार, कुठे वाढणार आहे, कुठे घटणार आहे, कुठे दबाव आहे, ते तुम्हाला त्याची आजच्या बाजारभावाची किंवा या 3 दिवसांच्या बाजारभावाच्या त्यानुसार तुम्हाला तुलना करता येईल. उद्या गुढीपाडवा आहे, त्यावेळेस पुन्हा भेटूया. अनेक बाजार समित्या उद्या बंद असणार आहे सुट्टीमुळे. आजच्या पुरतं इतकंच. जोडून राहा. नमस्कार.